छत्रपति संभाजीनगर के सिडको पुलिस स्टेशन की विशेष टीम ने बेहतरीन प्रदर्शन करते हुए कुल 101 मोबाइल फोन जो चोरी हुए थे, बस रिक्शा में छूट गए थे या खो गए थे, जो मूल मालिकों को वापस सौंप दिए गए। इन मोबाइलों की कीमत लगभग 16,25,000 रुपए बताई गई है। सिडको पुलिस के अनुसार विभिन्न कंपनियों के मोबाइल चोरी और गुम होने की कई शिकायतें दर्ज थी। टीम ने तकनीक साइबर पुलिस की मदद और तकनीकी जाँच के आधार पर लोकेशन ट्रेस कर मोबाइल्स को बरामद किया। सभी मोबाइल उनके असली मालिकों को औपचारिक रूप से वापस किए गए। पुलिस की इस त्वरित एवं प्रभावी कार्रवाई की नागरिकों ने सराहना की है। मागच्या जवळपास 1 वर्षभरामध्ये जे मोबाईल गेलेले आहेत आणि जे सिडको पोलीस स्टेशनला त्याच्याबाबत गहाळ झालेले तक्रारी प्राप्त आहेत, तर त्याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करून त्याच्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये मदत घेऊन जवळपास 101 मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि आज या ठिकाणी ते ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना बोलवून ते या ठिकाणी परत देण्याचं काम आज या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशनच्या वतीने केलेलं आहे। याच्यामध्ये खरोखरच आमच्या पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे। मी या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यर्मे साहेब आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो। किती मोबाईल आहे आणि ज्यांना मोबाईल परत दिला त्यांचे काय भावना? जवळपास 101 मोबाईल आहेत आणि ज्यांना परत दिले त्यांना खरोखरच म्हणजे मनापासून आनंद झालेला आहे आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारचं काम केलं अशा प्रकारचे कौतुकाचे शब्द पण त्यांनी बोलून दाखवलेले आहेत। हीच आमच्या चांगल्या कर्तव्याची पावती आहे। नमस्कार सर, मी योगिता मोरे। माझा 1 तारखेला मोबाईल चोरीला गेला होता, तर मला म्हणजे सिडको पोलीस स्टेशन मध्ये मी हार्डली 5 मिनिटात माझी तक्रार केली, तर सरांनी मला इतकं म्हणजे फास्ट त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेज दाखवले किंवा काय दाखवले, म्हणजे सगळ्या गोष्टी माझं जे काय असतील ते त्यांनी हे करून दिलं। त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार। देवा सरांनी पण मला खूप हे केलं, सपोर्ट केला आणि माझा जो गहाळ झालेला मोबाईल मला परत भेटला। खरंच मी त्यांचं मनापासून मी आभार मानते। डीसीपी साहेबांनी पण खूप म्हणजे त्यांनी कॉल केल्याबद्दल त्यांनी म्हणजे सगळ्यांना सांगितलं आणि मला 7 दिवसात माझा हार्डली 7 दिवसात मला मोबाईल भेटलेला आहे। मोबाईल चोरी गेल्यामुळे आपले जे काही कामं असतात ते खूप अडून गेलेले असतात, पण मला 7 दिवसानंतर माझा गहाळ झालेला मोबाईल भेटला। मला खूप आनंद झाला। त्याबद्दल मी डीसीपी साहेबांचा आणि देवा साहेबांचा किंवा पूर्ण पोलीस स्टेशनचे म्हणजे जेवढे N7 आहे त्यांचे मी आभार मानते। माझे एवढे 2 शब्द संपवते मी। धन्यवाद। मोबाईलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर खूप आहे सर, त्याच्याशिवाय म्हणजे सकाळच होत नाही आपली। आणि त्या हा गिफ्ट आहेच सर, तो माझा मिस्टरांनी म्हणजे त्यांचा दिलेला, म्हणजे मी आता काय सांगू, मला तो भावनिक होईल मी ते, पण मला तो गिफ्ट माझ्या मिस्टरांनी दिलेला होता आणि मी पहिलेच सांगितलं होतं की सर माझा हा मोबाईल खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तो फोडला तरी चालेल पण मला तो मोबाईल माझा जसा येईल तसा आणून द्या। मी मोबाईल दुसरा घेतला नाही। माझी अपेक्षा होती की माझा 30 नोव्हेंबर माझा बर्थडे, त्याच्या पहिले माझा हा मोबाईल मला भेटायला पाहिजे, पण 30 नोव्हेंबर खूप लांब झालं। मला 7 दिवसात मला तेवढं शोधून दिला। मला फार आनंद झाला सर आणि मी खरंच त्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानते। पण आपण म्हणला तुटला तरी मला परत द्या, म्हणजे नेमकं कारण काय? नाही म्हणजे जे काही असं चोरांनी आता ते गाड केल्यानंतर फुटला असेल, काही गेला असेल, कुठे गेला असेल, पण सर जसा असेल तसा मला आणून द्या, कारण मी जपून ठेवणार आहे। माझ्या खूप म्हणजे मी खरंच भावना होत्या माझ्या आणि मला तो त्यांनी दिलेला हा गिफ्ट माझ्यासाठी शेवटची निशाणी होती। माझे मिस्टर 3 वर्षापूर्वी एक्सपायर झालेले आणि त्यांनी मला जो दिलेला होता तर मी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता सर हा। त्यांना मी तेवढंच सांगितलं देवा सरांना आणि मला खरंच त्याने 7 दिवसात आणून दिले। मी खूप त्या दिवशी भावनिक झाले। मला आता तेवढं सांगता येत नाही, पण मी त्या माझ्या मनाच्या भावना मी त्यांना त्या दिवशी क्लिअर केल्या आणि मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते। मला सरांना पण कॉल केलेला होता आमच्या, म्हणजे मी ज्या दिवशी मी रडले मी या मोबाईलसाठी, मी मोबाईल घेणार नाही, मला माझ्या मिस्टरांनी जो मोबाईल दिलेला आहे तोच मोबाईल मला परत मिळाला आणि मला कुठेतरी अपेक्षा होती आणि खरंच मला भेटून दिला। त्याबद्दल तुमचे पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष म्हणून मी खूप तुमचे आभार मानते। धन्यवाद सर। योगिता मोरे।